हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणींना? दररोजप्रमाणे आज पण सकाळ झाली, तसं दररोज सकाळ होती. तर सकाळी उठल्या ना चहा घेतला आणि नंतर विचार केले की नाश्त्यासाठी आज काय बनवू. दररोज ते उपमा पोहे वगैरे खाऊन ना खूप कंटाळा आलेलं होता आणि असं काही आपण गावाकडे खात नाही बरं का, कारण पोह्याने ना पित्त होतं बऱ्याचशा लोकांना. तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तसं काही विशेष नाही, पण ती माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण ते रेसिपी बनवल्यानंतर किंवा ते खाल्ल्यानंतर ना माझ्या भरपूर आठवणी ताज्या होतात माझ्या माहेरच्या. कारण गावाकडे ना ही रेसिपी नेहमी प्रत्येकाच्या घरात बनली जाते. तर मी आज बनवणार आहे बाजरीच्या भाकरीचे तुकडे. ती तुमच्यासोबत मी शेअर करते. तुम्ही पण खाल्लेले असताना आणि नक्कीच तुम्हाला हे बघितल्याच्या नंतर ना तुमच्या पण गावची आठवणी येईल. तर चला, मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तुम्ही पण हा रेसिपीचा आनंद घ्या आणि जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ते चला, मी इथं एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि दुसरा पण एक छोटा कांदा घेतला अजून कट करायला. जेवढं जास्त आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू ना तेवढं टेस्टी लागतं ते. साईडला मिरची मी कट करून घेतलेली, तर ती मिरची मी कट का केली कारण मी खलबत्त्यामध्ये हातानेच कुटणार आहे ती, मिक्सरमधून काढणार नाही. मिक्सरमध्ये काढल्यानंतर खूप जास्त बारीक होती ती आणि आपल्याला बारीक मिरचीची काही गरज नाही. आपण ओबडधोबडच कुटणार आहे त्याला खलबत्त्यामध्ये. आणि त्याच खलबत्त्यामध्ये नंतर आपण शेंगदाणे पण कुटून घेणार. ते शेंगदाणे पण जास्त बारीक कुटायचे नाही आहे, ओबडधोबडच कुटायचं आहे. तर मी मिरची घेतलेली कुटायला आणि थोड्या वेळानंतर मी थोडीशी कुटून घेतली आणि मला असं जाणवायला लागलं की ती मला जड पण जाते ती कुटण्यासाठी आणि तोंडावर उडून यायला लागली, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. हे मीठ टाकल्याच्या नंतर तोंडावर उडून पण येत नाही आणि मिरची पण लवकर कुटल्या जातात. हे मी सगळं कुठून शिकले माहिती का? माझ्या मम्मीकडून. माझी मम्मी असं करायची, तिची बघूनच मी आता आज करते. तर मग आपण हे कुटून घेतलेलं आहे सगळं. तर कढई गरम झालेली होती, त्याच्यामध्ये तेल आणि मोहरी टाकून घेतली. पहिले मोहरी मस्त तडतड वाजायला लागली, त्याच्यानंतर मग मी कांदा टाकून घेतला. कांदा आपण जास्त डीप फ्राय करणार नाही, आपण थोडं म्हणजे नॉर्मली फ्राय करायचं. तसं डीप फ्राय केल्यानंतर तो कडूसर लागतो आपल्याला. त्याच्यामुळं मग कांदा टाकला आणि तेल गरम असल्यामुळे तो लवकरच फ्राय झाला. मग कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मिरची आणि हळद लगेच ॲड करून घेणार आहे. आज आपण जे बनवत आहेत ना त्याच्यामुळे दोन फायदे होते. एक तर आपल्याला पोटभर जेवण झाल्यासारखाच नाश्ता होऊन जातो जर आपण एका दिवस लेट स्वयंपाक करणार असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उरलेली भाकरी वायाला जात नाही. तर इथे बघा, आपण कांदा मस्त फ्राय झाला, त्याच्यामध्ये मिरची आणि हळद टाकून घेतली. त्याला मस्तपैकी हलवून घेऊन एकत्र करून घ्यायचं आणि थोड्या वेळ कमी फ्लेमवर ठेवून द्यायचं, जेणेकरून ते छान मस्त मिक्स होऊन जाईल. आणि इथं आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. तर मग त्याचा पुढची प्रोसेस